ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा एक उत्तम लीडर आहे, एक उत्तम शिक्षक आहे, एक उत्तम मॅनेजर आहे. कारण त्याला कुठल्या व्यक्तीमध्ये काय टॅलेंट्स आहेत, कुठल्या व्यक्तीमध्ये काही सप्त गुण आहेत हे ठाऊक आहे. आणि म्हणूनच त्याने या जगातून अशा व्यक्तींची निवड केली की ज्या व्यक्तींना कधी वाटले देखील नव्हतं की माझा उपयोग प्रभू येशू ख्रिस्त अनेक शिक्षित लोकांना, अनेक विद्वान पंडितांना परमेश्वराच्या जवळ आणण्यासाठी करणार आहे. आणि म्हणूनच त्याने 12 जणांची निवड केली. त्यामधील काही शिकलेले होते, तर काही ना ज्ञान देखील नव्हतं, बोलता देखील येत नव्हतं. परंतु सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे उत्तम शिक्षक, की ज्याला मनुष्यामध्ये काही लपलेलं आहे ते बाहेर काढायचं आहे. त्याला नम्र लोकांविषयी आपुलकी आहे. अशा प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना जवळ केलं. ताबडतोब त्यांच्या खांद्यावरती मिशन कार्याची किंवा ओझी ठेवली नाही, तर प्रथम त्यांना ट्रेन केलं. ट्रेन म्हणजे काय? ट्रेनिंग म्हणजे केवळ पुस्तकी नॉलेज नाही. ट्रेनिंग म्हणजे केवळ एक व्यक्ती बोलणे आणि दुसरा ऐकणे असं नाही. तर ट्रेनिंग म्हणजे त्या व्यक्तीच्या सहवासात राहणे, त्याच्या बरोबरीने चालणे, त्याचं ऐकणे आणि त्याहीपेक्षा त्याचं अनुकरण करणे. प्रभू येशू ख्रिस्तने 12 शिष्यांना आपल्या समवेत घेतलं. जेथे जेथे प्रभू येशू ख्रिस्त गेले तेथे तेथे त्याने आपल्या शिष्यांना नेलं. त्याच्या कार्याविषयी स्वतःच्या हाताने, डोळ्यांनी शिष्यांनी पाहिलं. आपल्या मधील जे काही गुण आहेत ते त्याने आपल्या शिष्यांना दाखवले. त्याचप्रमाणे मिशन कार्य कसं केलं पाहिजे आणि मिशन कार्याची मुख्य व्याख्या काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या कार्याद्वारे त्या शिष्यांना दाखवलं. आणि म्हणूनच जास्तीत जास्त शिष्य प्रभू येशूच्या त्या मुक्त कार्यामधून किंवा प्रभू येशूच्या त्या ऍक्शन मधून शिकले, त्याच्या सहवासात असल्यामुळे शिकले, त्याच्या बरोबर राहिल्यामुळे शिकले. आणि म्हणूनच आज आपला शिष्य परिपक्व झालेला आहे. आज आपला शिष्य जगामध्ये, सोसायटीमध्ये जाऊन कार्य करू शकत आहे अशी खात्री झाल्यानंतरच एक उत्तम शिक्षक, एक उत्तम मॅनेजर आणि एक उत्तम लीडर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना मिशन कार्यासाठी पाठवत आहे. आणि एक मिशन कार्य ही भविष्यामध्ये जे काही मोठं मिशन कार्य करणार होतं त्याची तयारी होती. हे एक ट्रेलर होतं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की जोपर्यंत मी त्यांना या गावामध्ये पाठवणार नाही, जोपर्यंत मी त्यांना लोकांच्या घरी पाठवणार नाही, तोपर्यंत त्यांना अजून अनुभव येणार नाही. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त एका ट्रायल बेसिसवरती आपल्या शिष्यांना गावागावामध्ये पाठवत आहे, दोघे म्हणून त्यांना पाठवत आहे आणि मिशन कार्य करण्यासाठी पाचारण करत आहे. आणि मिशन कार्य काय होतं? हे मिशन फार अवघड नव्हतं. तर लोकांच्या घरी जाऊन त्यांना देवाचं राज्य काय आहे हे समजावून सांगणे हे मिशन कार्य होतं. हे पुस्तकी नॉलेज नव्हतं, तर शिष्यांनी अनुभवलेलं नॉलेज होतं. जो ख्रिस्त शिष्यांनी पाहिलेला होता, जो ख्रिस्त शिष्यांनी अनुभवलेला होता, त्याच्या अनुभवातून ते इतरांना तो शिष्य देणार होते. आणि त्यालाच बोलतात मिशन कार्य. आणि म्हणूनच केवळ 12 शिष्य नाही, तर आपण सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलेले अतिप्रिय शिष्य आहोत. परंतु केवळ शिष्य केवळ बोलून किंवा ख्रिस्ती आहे म्हणून होता येत नाही, तर त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव असणे गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे आणि त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे याची खात्री झाल्यानंतरच आपण ते मिशन कार्य पूर्णपणे 100% मन लावून हृदयातून करू शकतो. आज शिष्याने हृदयातून आनंदाने त्या मिशन कार्यामध्ये उडी घेतली आणि ते सक्सेसफुल झाले, कारण त्यांच्यामध्ये ख्रिस्त होता. आपण देखील कुठलेही मिशन कार्य करू शकतो जर ख्रिस्त आपल्यामध्ये असेल, आपल्याला त्याचा अनुभव आलेला असेल
आपण त्याच्या समवेत असेल, त्याच्या सहवासात असेल, आपण त्याच्या जवळ असेल, तर नक्कीच या मिशन कार्य करण्यासाठी आपल्या कितीही अडचणी आल्या तरी आपल्या चेहऱ्यावरती हास्य असणार आहे. या शिष्याप्रमाणे त्या मिशन कार्याची चावी आणि मिशन कार्याचं करण्याचं कार्य आपल्या सर्वांवरती परमेश्वराने स्नान संस्काराद्वारे सोपवलेलं आहे. त्या मिशन कार्याला हातभार लावूया आणि शिष्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याची घोषणा सर्वत्र पसरूया. आमेन.